नमस्कार, स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर आज आहे आषाढी एकादशी. ते याला धाकली एकादश म्हणतात. आषाढी एकादश झाल्यानंतर जी एकादश असते त्याला धाकली एकादश म्हणतात. तर इकडे मी आता देवपूजा करून घेतली. देवा फॅन नवी झाला तो आता. आणि सर्वांनी धरले एकादशी. आत्या मामा गेलेले आहे आमची दिंडीमध्ये, कारण की दिंडी आहे आणि मला झाली आहे सर्दी, त्यामुळे माझा आवाज तुम्हाला असा येतो. तर सगळं आवडलं आणि आता मी चालले आहे ऑफिसला. तर म्हटलं चला एक व्हिडिओ करून घेऊया. मी आता डब्बा भरून घेते ना ग. हिला दुसरी जोडान बांधलं. तर आता मला सापडायचा होता दोरीचा बंडल, कारण आमचे दोरे आहे ना ते सारे खराब झाले. म्हणजे आम्ही डाळिंबाची गाड्या जातात त्याला बांधून वगैरे त्याला खराब आता खूप छोटीशी कांद्याची गोणी टाकायच्या दोरी सापडा म्हणले, तर ती काय सापडा नाही. दोरी काय सापडणार नाही. आता काहीतरी बघावं लागणार आहे, कारण पावसाला आपल्याला नाही, कपडे वर धुतलेले वाळत नाही परत. म्हणजे यात्रा पण भरपूर मोठी भरती, कारण की सगळे जास्त ते म्हणजे असं म्हणतात ना की एकादशीच्या दिवशी पांडुरंग आपले पंढरपुरामध्ये असतात. म्हणजे खरंच आहे, म्हणजे आपली श्रद्धा लागते जिस्तीची त्याच्यावर. तर त्यामुळे नंतर सगळे देव पंढरपूरमध्ये गेलेले असतात, कारण की एकादशीसाठी पांडुरंगाच्या तिथं म्हणजे पंढरपूरमध्ये. तर आता ह्या एकादशीला सगळे म्हणजे देव आपापल्या घरी परततात अशी म्हण आहे. संत एकनाथ महाराजांच्या काळापासूनच ही म्हण आपल्याला म्हणजे सर्वांना लागू झालेली आहे. आता आपण कुठं बघितलं म्हणजे आपल्याला तरी काय सर्व आपण ग्रंथामध्ये वगैरे बघतो. तर त्याचप्रमाणे मग आता आमच्या गावातून गेली दिंडी, म्हणजे आमच्या गावातून जाती तिथून परत कोकाण्यावरून असे दिंडी, भरपूर मोठी दिंडी होत जाते किशोरपर्यंत. आणि त्यांना दर्शनाला कमीत कमी 4 वाजतात पायी जातात. तर इथून अंतर येतं ते 25 किलोमीटरच्या वरती येईन ते, कारण मंदिरं बरंच लांब आहे. नेवासा फाट्यावरून नेवासा आतमध्ये ते येतं 5-6 किलोमीटर. आणि त्याच्यानंतर जे आपलं देवस्थान आहे ते गावापासून ते म्हणजे मळ्यामध्ये मंदिर आहे साईडला, तर ते तिथून पडतं 1 किलोमीटर. तर असं त्यांचा प्रवास आहे. तर गेले आत्या मामा. तर आता माझा आवरला, आता मी देखील जाते. चला एक असंच बनवावं एक व्हिडिओ. तर एक आपला असा होता छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा. आणि शेजारी जे बेल आयकॉन आहे त्याला नक्की क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओचे अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर आता उद्याच्याला एक छान आणि इंटरेस्टिंग असा व्हिडिओ येईल. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय. आमचं म्हणजे सगळंच बंद पडतं ना, फक्त सर्च चालू होतं आतमध्ये. काय नंतर तिला येते जाती ते दिले बदलायला. टाइम जर भेटला तर मग जाऊ आपण. मला तसं फोन करा तुम्ही. चालले मी आता. तू काय कर, फक्त पाऊस जर आला ना मी इकडे बोललेत नको आणि आपल्या इकडे लई चिकचिक झालेली काय मग ते जाशीन इकडं आपल्या चिखलात. त्या ते परत येणार नाही, दूरच नाही ना, दूर सापडा नाही. हे बघ ती जर आली ना मग त्यांच्याकडे डब्बा भरून ठेवला आहे तू. जाऊ मी गेट लावून घेते. करू मस्त पैकी काहीतरी शाबुदाना वगैरे. बटाटे नाही ना, सांगू आपण. मला 4 वाजता फोन करा, काय करायचं तुला फोन करते मी. बाय.